1.5 वर्ष झालं मला त्यांनी हेलपाट मारायला लावल्यात. ऑफिस मध्ये गेलं की मॅडम म्हणती कोण आलंय, त्या वॉचमननी सांगितलं की मॅडम म्हणते हाकलून द्या त्यांना. कोणाला हाकलून द्या म्हणतो? म्हणजे शेलार कोण आले त्यांना हाकलून द्या म्हणते, आत नाही म्हणून सांगा हाकलून. माझं कसं दलित असल्यामुळं माझ्यावर सारखाच अन्याय होतो ह्यांचा. फॉरेस्टवाली प्रत्येक वेळेला माझ्यावर अन्यायच करतात. त्यांचा ते उंडे साहेब संतोष उंडे ते तू इथं दमदाटी करतो. कोणाकडे न्याय मागायचा? आम्ही दलित समाज म्हणून आम्हाला चेंगरल्या जातंय साहेब सारखं. प्रत्येक वेळेला आमच्यावर अन्यायच होतो. या मॅडम कडे गेलं, मॅडम तिथे येऊ देत नाही, तर त्यांचा अधिकारी येतात तिथं हिथनं ही करू नका तिथनं ती करू नका. नमस्कार, मी तानाजी करचे, तुम्ही पाहताय ER न्यूज मराठी. आज आपण बारामती तालुक्यातल्या कण्हेरी या गावामध्ये आलेलो आहे. इथे येण्याचं मुख्य कारण असं आहे की सामान्य माणूस एका सरकारी कार्यालयामध्ये किती दिवस फेऱ्या मारणार, म्हणजे साधारणतः त्याला कार्यकाळ तरी असायला पाहिजे ना. या ठिकाणी माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय हे वन विभाग आहे. बारामतीचं जे मोठं जंगल या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. वन विभागाचं देखील उत्तम काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र आपल्या सोबत एक गृहस्थ आहेत जे या त्यांची शेती जी तुम्ही इथं पाठीमागे जी शेती दिसत आहे ती संपूर्ण शेती या माणिक शेलार नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांचे आहे. नक्की वन विभागाने आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत काय केलेलं आहे, कशा प्रकारे दुर्व्यवहार केलेला आहे, त्यांच्या स्वतःच्या जमिनीमध्ये त्यांचा असा आरोप आहे की इथं माझ्या जमिनीमध्ये वन विभागाने अतिक्रमण केलेलं आहे. नक्की काय प्रकार आहे याची आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या तोंडून त्याची माहिती घेऊया. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा, काय आहे ते, कुठं राहता, काय आहे, गट नंबर किती, काय सर्व माहिती सांगा. माणिक दिनकर शेलार, राहणार कण्हेरी. माझ्या जमिनीचा गट नंबर आहे 340 आणि सरकारी मोजणी माझी त्यांनी फॉरेस्टवाल्यांनी करायला लावली आणि मी मोजणी करून ती म्हणली कप्रत आमच्याकडे द्या. कप्रत त्यांच्याकडे दिल्यानंतर म्हणले आम्ही वरच्या अधिकाऱ्याला सांगतो आणि घेतो चेक करून. 1.5 वर्ष झालं मला त्यांनी हेलपाट मारायला लावल्यात. ऑफिस मध्ये गेलं की मॅडम म्हणती कोण आलंय, त्या वॉचमननी सांगितलं की मॅडम म्हणते हाकलून द्या त्यांना. कोणाला हाकलून द्या म्हणतो? म्हणजे शेलार कोण आले त्यांना हाकलून द्या म्हणते, आत नाही म्हणून सांगा हाकलून द्या. कोण म्हणतं असं? अश्विनी शिंदे मॅडम. मेन अधिकारी. मग त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जाऊन तुम्ही कधी भेटला? नाही भेटलो. ते मॅडम इथंच म्हणजे शिंदे मॅडमच आहेत ना, त्याच वरिष्ठ इथं आहेत. वन विभागाने नक्की किती अतिक्रमण केलेलं आहे तुमच्या जमिनीमध्ये? 15 फूट अतिक्रमण केलंय. 15 फूट अतिक्रमण केलंय. कप्रत करा म्हणली, कप्रत दिली तरी ती काय माझं म्हणजे काय पण नंतर खाजगी मोजणी केली की भूमी अभिलेख कडून सरकारी भूमी अभिलेख कडून सरकारी मोजणी केली. या तुम्ही स्वतः? हा, मी स्वतः. त्यांनी काय नाही. आणि माझं कसं दलित असल्यामुळं माझ्यावर सारखाच अन्याय होतो ह्यांचा. फॉरेस्टवाली प्रत्येक वेळेला माझ्यावर अन्यायच करतात. त्यांचा ते उंडे साहेब संतोष उंडे ते तू इथं दमदाटी करतो. इथं येत नाही, तुमचं असं करा तसं करा, मोकळ्यात दमदाटी करून आम्हाला इथं येऊन दमदाटी करून जातोय. आणि ऑफिस मध्ये गेलं की ते अश्विनी शिंदे काय म्हणतात, ते हिथं नाही, मी हिथं नाही म्हणून सांगा हाकलून द्या. म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला अशी, आम्ही दलित समाजाचं असल्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेला अशी वागणूक दिल्या जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. या माणसाकडे कप्रत आहे, भूमी अभिलेखने त्यांच्या ज्या मोजण्या केलेल्या आहेत त्या दाखवा जर आमच्या प्रेक्षकांना. मोजणी जी केलेली आहे भूमी अभिलेख कडून, सरकारी मोजणी करून घेतली या माणसाने. मात्र सरकारी मोजणी करूनही अशा प्रकारची कप्रत दिलेली आहे. यामध्ये स्पष्ट या ठिकाणी भूमी अभिलेखने रिमार्क करून दिलेला आहे याच्यामध्ये की वन विभागाने यांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं इथं स्पष्ट दिसत आहे. मात्र तरी देखील गेल्या 1.25 वर्ष ते 1.5 वर्षापासून हा माणूस इथल्या फॉरेस्टच्या ऑफिसला फेऱ्या मारत आहे की माझ्या जमिनीमध्ये तुम्ही जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढून घ्या म्हणून. इंदापूर तालुका असेल किंवा इतरत्र ठिकाणी जर पाहायला गेलं तर वन विभागाच्या जमिनीमध्ये खाजगी लोकांनी किंवा खाजगी तिथल्या पॉलिटिशियन लोकांनी बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण केलेले दिसतात. किंवा तुम्ही कधी अर्ज केलेला होता, काय केलेलं होतं? अर्ज केलाय मी त्यांना मोजणी करून. 3 मार्च 2025 ला मी त्यांना अर्ज दिलाय, त्याची पोच घेतली. आतापर्यंत काय उत्तर वगैरे लेखी उत्तर लेखी नाही. मला ऑफिस मध्ये येऊ देत नाहीत, मला वॉचमॅन हाकलून लावतात बाहेरनं. मॅडम आतनं सांगते त्यांना हाकलून द्या म्हणून. आणि ते वॉचमन येतो सांगायला मॅडम नाही जावा तुम्ही. आणि ते संतोष गुंडे ते इथं येऊन आम्हाला दमदाटी करतो, तुमचं इथंच येत नाही, तुमचं तिथंच येत नाही, बघू की नाही. संतोष गुंडे कोण आहे? त्यांच्या खालचा अधिकारी आहे, म्हणजे वन विभागाचा अधिकारी आहे. मग सुनित्राताई पवार या बारामतीच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे कधी गेला होता या प्रकरणासंदर्भात? नाही अजून गेलो. दादांकडे गेलतो 2-3 वेळा. दादा काय म्हणले होते? दादांनी त्यांना सांगितलं होतं, मग ती म्हणली कप्रत द्या तुमची. मग माझी कप्रत घेऊन आज बघा 3 मार्च 2025 ला मी सरकारी मोजणी करून त्यांच्या ऑफिसला कप्रत दिली. मग आजपर्यंत मला हेल्पाट ऑफिस मध्येच येऊ देत नाहीत मला.
आता भविष्यामध्ये जर समजा हे आणि अशाच प्रकार या वन विभागाच्या अधिकाऱ्याने बारामतीतल्या चालू ठेवला तर तुमची पावलं काय असतील भविष्यामध्ये? आता कोणाकडे न्याय मागायचा आम्ही दलित समाज म्हणून आम्हाला चेंगरल्या जातंय साहेब सारखं प्रत्येक वेळेला आमच्यावर अन्यायच होतो या मॅडम कडे गेलं मॅडम तिथे येऊ देत नाही तर त्यांचा अधिकारी येतात तिथं हिथनं ही करू नका तिथनं ती करू नका. ज्यावेळेस हे जे फॉरेस्टची हद्द सगळी फिक्स करण्यात आली त्यावेळेस तुम्ही विरोध नव्हता का केला? केलता की विरोध. मग ते काय त्यांनी त्यांच्या बांधाप्रमाणे कंपाऊंड केलंय. मग हे फक्त तुमच्या इथं तुमच्या जे टीसीएम टाकण्यात आलं ते तुमच्या ह्याच्यामध्ये टाकण्यात आणि बरावात नाही माझं साहेब अर्धा पाऊण एकर रान गेलंय. रान गेलेलं आहे. हो माझं क्षेत्र गेलंय बरावात त्यांच्या हद्दीत नाही भराव. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ज्या तालुक्यातून येतात तो तालुका म्हणजे हाच आहे आणि ज्या ठिकाणच्या आहेत खरं तर अजितदादा पवार यांनी स्वतः त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2-3 वेळा भेटलो होतो दादांना आणि त्यांनी सांगितलं होतं अधिकाऱ्यांना की तुम्ही जो प्रकार केलेला आहे त्याच्यावरती कारवाई करा. तर त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना जे प्रत मागितली ती प्रत त्यांनी स्वतः मोजणी करून भूमी अभिलेखकडून घेऊन आले. मात्र त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गेलं त्यांचं असं म्हणणं आहे की 3 मार्च 2025 ला त्यांनी एक अर्ज केलेला होता प्रत देण्यासंदर्भातला. मात्र अद्यापपर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी वन विभागाने माझ्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे त्याचे पुरावे आहेत सर्व तरी देखील त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार नक्की काय याच्यामध्ये भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा अवधूत पाटीलसह मी तानाजी करचे, बारामती.